महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जाधववाडी येथे जयकुमार राठोड यांच्या शेतकरी हॉटेलचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती रामबाबा शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले। शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार जेवण आणि नाश्ता उपलब्ध होणार असल्याने या हॉटेलचा मोठा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती शेळके यांनी केले। यावेळी बाजार समितीचे संचालक, सचिव, कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं म्हणजे मला फार आनंद झालेला आहे। त्या मार्केट कमिटीमध्ये एवढे समाज आपल्या जिल्ह्यातून जे भाजीपाला विकण्यासाठी जे शेतकरी येतात, खरं म्हणजे ह्या ठिकाणी एक चांगले हॉटेल असावं असं सगळ्यांना वाटत होतं। आणि चांगले हॉटेल असण्यापेक्षा स्वस्त आणि जेवण मिळावं असं सगळ्यांनाच वाटत असतं। म्हणून माझ्या डोक्यात कुठंतरी असं होतं की मार्केट कमिटीमध्ये जे बिचारे शेतकरी शेतात राबराब आपलं माल आणून इथं विकतात, पण त्यांना कमी पैशात जेवण भेटत नव्हतं आणि त्यांना कुठंतरी आपण त्यांना कमी पैशात जेवण द्यावं असं माझ्या विचारात होता। म्हणून मी ही शेतकरी हॉटेल चालवायला घेतलेली आहे आणि माझा उद्देश एकच राहील की गोरगरिबाला इथं चांगलं जेवण स्वस्तात मिळावं, हीच मी अशी माझी सर्व शेतकऱ्या बंधूंना एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला कमी पैशात जेवण, चांगलं जेवण नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करतो। काय मेनू असणार आहे याच्यामध्ये? आपण बघतो जे शेतकरी येतात सकाळी त्यांना चहा पाहिजे, चहा आवश्यक असतो। नंतर त्यांना कुठेतरी नाश्ता असणं गरजेचं असतं। म्हणूनच चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय आपण ह्या हॉटेलमध्ये केली आहे। सर, पहाटे 4 वाजता शेतकरी इकडे येतात, तर काय आपलं शिवभोजनची पण व्यवस्था करणार आहोत? खरं म्हणजे शेतकरी ह्या आपण बघतोय ह्या देशाची खरं जर बघितलं तर शेतकरी हा जीव आहे। आज शेतकरी जर नाही राहिला तर आपलं खरंच काही कारण नाही आहे। कारण आपण बघतो शेतकरी बिचारा राबराब राबतो, आपल्याला अन्न पुरवतो आणि त्याच्यापासून आपला उपजीविका आपली चालू असते। आज देशामध्ये आपण बघतो की शेतकरी बिचारा ह्या मंडीमध्ये आल्यानंतर त्याला कुठंतरी वाटते मला इथं राहायला कुठंतरी काहीतरी जागा पाहिजे, जेवणाला मला स्वच्छ जेवण मिळायला पाहिजे, कमी स्वस्तात मिळायला पाहिजे, अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे आणि त्यांची इच्छा नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। काय आवाहन करणार तुम्ही शेतकरी बांधवांना? मी शेतकरी बांधवांना हे आवाहन करेल, खरंच चांगली ही शेतकरी हॉटेल तुमच्या नावानेच खरं आपण नाव ठेवलेलं आहे। शेतकरी हा नावच म्हणजे शेतकरीसाठी आपण हॉटेल केलेली आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगलं जिथं जेवण भेटतं। माझ्यामध्ये इथं तर कुठं दुसऱ्या ठिकाणी जर असं बसायला थंड कुठं कूलर नाही आहे। आता आपण बघतो एवढं उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये शेतकरी कुठं बसायला पाहिजे आणि त्याला चांगलं जेवण हा फक्त ह्या शेतकरी हॉटेलमध्ये मिळू शकतो। आणि मी त्यांना हे आवाहन करतो की सर्व शेतकरी बंधूंनी या हॉटेलमध्ये जेवायला यायला पाहिजे, नाश्ता करायला यायला पाहिजे, चहाचा स्वाद घ्यायला पाहिजे आणि नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण करणार आणि नक्कीच चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न करणार। काय म्हणताल ताई, आज ओपनिंग होते हॉटेलची, कसं